स्वाध्याय प्रणेते पूजनीय पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या जीवनावरील सत्याधिष्ठित कादंबरी देह झाला चंदनाचा. लेखक राजेंद्र खेर. वाचक स्वर राहुल सराफ. भाग 1. मायभूमीची साध. प्रभातकाळच्या प्रसन्न प्रहरी टोकियोच्या विमानतळावर सूर्याची सुवर्णरंगी किरणं नुकतीच खेळायला लागली होती. त्यामुळे विमानतळ हसल्यासारखा भासत होता. भर वेगानं येणाऱ्या विविधरंगी मोटारगाड्या विमानतळावर येऊन थांबत होत्या. त्या मोटारीतून येणाऱ्या प्रवाशांची गर्दी हळूहळू वाढत होती. ऐन प्रातःकाळी असणारा उत्साह त्यांच्या हालचालींमधून जाणवत होता. ऑक्टोबर महिन्यातल्या वाढत चाललेल्या उष्म्याकडे त्यांचं लक्षही नव्हतं. त्यांचं लक्ष लागून राहिलं होतं आपापल्या फ्लाईटकडे. तेवढ्यात विमानतळावर एक विमान घरघर करत येऊन थांबलं. त्या फ्लाईटची अनाउन्समेंट सुरू झाली. त्या फ्लाईटच्या प्रतीक्षेत असलेले दुसऱ्या रांगेतले लोक तत्परतेने उठले. पासपोर्ट, तिकीटं यासाठी त्यांनी आपले खिसे चाचपल्यासारखे केले. त्या रांगेतल्या महिला, मुलंही उठली आणि सराईतपणानं रांगेतून चालायला लागली. रांगेच्या टोकाला एका विजेरी पारदर्शक पेटीत त्या फ्लाईटचा नंबर डाव्या उजव्या बाजूला एकसारखा फिरत होता. फ्लाईटची अनाउन्समेंट अधूनमधून चाललीच होती. त्या कक्षेतून रांगेनं बाहेर पडणाऱ्या प्रवाशांचे पासपोर्ट, तिकीटं यांचं भराभर चेकिंग चाललं होतं. जणू कळसूत्री बाहुल्यांचा हात चलाकीचा खेळ चालला होता. जपानी माणसांच्या साऱ्याच हालचाली झटपट चालतात ही गोष्ट कुणाच्याही सहज निदर्शनास येत होती. फ्लाईटची वाट बघत स्वागत कक्षात बसलेले पांडुरंग शास्त्री आठवले शेजारी बसलेल्या मगनभाई शहांना म्हणाले, या जपानी लोकांच्या हालचाली किती झटपट होतात ते पहा. दुसऱ्यांच्या समोर कमरेत वागताना सुद्धा ते किती पटकन वागतात. मगनभाई हसून म्हणाले, होय, अगदी कळसूत्री भावल्यांप्रमाणे वागतात. पांडुरंग शास्त्रींनी विचारलं, आता ही फ्लाईट कुठं चालली आहे? अमेरिकेची असावी. क्षणभर थांबून मगनभाईंनी त्यांच्याकडे बघितलं. मग ते म्हणाले, शास्त्रीजी, अमेरिकेची ऑफर मात्र तुम्ही विसरू नका हं. अहो, केवढा मोठा सन्मान मिळणार आहे तुम्हाला, आणि तोही ऐन 35शीत. कोणाही हिंदुस्थानी तत्ववेत्याला आजपर्यंत असा सन्मान मिळालेला नाही. म्हणून डॉक्टर कॉम्प्टन यांचा प्रस्ताव आपण मान्य करावा. हे बोलणं ऐकून पांडुरंग शास्त्री एकदम गंभीर झाले. बघता बघता आपल्या विचारात घडून गेले. जपानमधला नुकताच घडलेला तो प्रसंग त्यांना आठवू लागला. 1954 सालच्या ऑक्टोबर महिन्यात जपानमध्ये द्वितीय विश्व तत्वज्ञान परिषद भरली होती. अमेरिकेतल्या इंटरनॅशनल फिलॉसॉफिकल सोसायटीच्या वतीनं त्या परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. जगभरातून मोठमोठे तत्वचिंतक त्या परिषदेसाठी आले होते. भारतातून पांडुरंग शास्त्री आठवले यांना मोठ्या सन्मानानं निमंत्रित करण्यात आलं होतं. अन्य तत्वचिंतकांनी त्यांची उपेक्षाच केली होती. परंतु ती परिषद जसजशी शेवटाला गेली तसतशी पांडुरंग शास्त्रींच्या ठायी असलेल्या असामान्य बुद्धिमत्तेची त्यांना कल्पना येऊन चुकली. कारण त्या चर्चेत त्या तत्वचिंतकांनी श्रीकृष्णाबद्दल घेतलेले सारे आक्षेप त्यांनी खोडून काढले होते. एवढंच नव्हे तर श्रीकृष्णाच्या अवताराची महती त्यांना पटवून दिली होती. श्रीकृष्णाचं अर्थशास्त्र, मानसशास्त्र आणि समाजशास्त्र त्यांना समजावून दिलं होतं. भक्ती ही एक सामाजिक शक्ती आहे यासारखे अनेक नवनवीन विचार त्यांनी मांडले होते. पांडुरंग शास्त्रींच्या बोलण्या चालण्यानं इतर तत्वचिंतकांप्रमाणेच अमेरिकेचे डॉक्टर कॉम्प्टन अतिशय भारावून गेले होते. पांडुरंग शास्त्रींची असामान्य बुद्धिमत्ता, तेजस्विता आणि तडफदारपणा पाहून त्यांचा पांडुरंग शास्त्रींविषयीचा आदर द्विगुणित झाला होता. डॉक्टर कॉम्प्टन यांनी तेव्हाच त्यांची योग्यता जोखली होती. परिषदेची सांगता झाल्याबरोबर डॉक्टर कॉम्प्टन त्यांच्याजवळ आले आणि म्हणाले, आपल्याबद्दल मला फार आदर वाटतो. तुमच्या प्राचीन संस्कृतीचा आधार घेऊन तुम्ही अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी निश्चितच कार्य करू शकाल याविषयी मला मुळीच शंका वाटत नाही. इनड्वेलिंग गॉड ही अनुभूती आहे असं मी आजपर्यंत समजत होतो. पण ते एक इन्स्ट्रुमेंटही आहे ही संकल्पना तुम्ही मांडलीत. हा कॉन्सेप्ट सांगायला तुम्ही अमेरिकेत या. यावर पांडुरंग शास्त्री काहीच बोलले नाहीत. तेव्हा डॉक्टर कॉम्प्टन पुढे म्हणाले,
आपल्यासमोर मी एक प्रस्ताव ठेवतो. त्याचा आपण निश्चित स्वीकार कराल असा विश्वास वाटतो. कसला प्रस्ताव? काही क्षण थांबून डॉक्टर कॉम्प्टन म्हणाले, तुम्ही अमेरिकेत या 5 वर्षांसाठी. तिथे आम्ही पाहिजे ते साह्य तुम्हाला देऊ. तिथे तुमची सर्व काही व्यवस्था होईल, पण त्याशिवाय तुमच्या भारतातल्या अकाउंटमध्ये वर्षाकाठी 1,00,000 रुपये जमा होतील. अमेरिकेत सर्व सुखसोयींमध्ये राहून तुम्ही मानवतेचं कार्य करा. केवढी मोठी ऑफर होती ती. कुणीही ती तत्काळ मान्य केली असती. त्यांच्या बोलण्यावर पांडुरंग शास्त्री अधिक काही बोलले नाहीत. डॉक्टर कॉम्प्टन यांच्याकडे बघून त्यांनी मंद स्मित केलं. त्यावेळी त्या ज्ञाननिष्ठ आणि तपोनिष्ठ कर्मयोग्याची मुद्रा डॉक्टर कॉम्प्टन यांना अतिशय तेजपुंज भासली. त्यांच्या निळसर रंगाच्या नेत्रांमधलं तेजोवलय त्यांना स्पष्टपणानं दिसलं. त्या तेजोवलयांनी त्यांचे डोळे दिपले. त्यांच्या दृष्टीला दृष्टी देणं डॉक्टर कॉम्प्टनला शक्य झालं नाही. ते काही बोलणार एवढ्यात पांडुरंग शास्त्री म्हणाले, तुमची ऑफर मला कळाली. भारतात गेल्यानंतर मी माझा निर्णय तुम्हाला कळवीन. मगनभाईंच्या बोलण्यामुळे हा सारा प्रसंग पांडुरंग शास्त्रींना आठवला. मगनभाईंनी पुन्हा एकदा त्यांना ती ऑफर स्वीकारायला सांगितलं होतं. त्यांच्या ठिकाणी दुसरा कुणीही असता तरी त्यानं असाच सल्ला दिला असता. एवढंच काय, पांडुरंग शास्त्रींचे परमपूज्य पिताजी वैजनाथ शास्त्री जरी तिथे असते तरी त्यांनी आपल्या या प्रिय पुत्राला तेच सांगितलं असतं. ते म्हणाले असते, पांडुरंगा, तुला मी विद्या विभूषित केलं, सुसंस्कृत केलं, समाजाला त्याचा उपयोग व्हावा म्हणूनच हे ज्ञान मी तुला दिलं, होय ना? तू प्रवचन करून समाजोन्नती घडून आणावीस एवढीच माझी अपेक्षा होती. पण हे निमंत्रण भलतंच मोठं आहे. आपली महान संस्कृती जगात नेण्याची संधी तुला मिळाली आहे. खरोखर तू त्यामुळे महान कार्य करू शकतील. हा उपदेश करायला त्यांचे पिताश्री वैजनाथ शास्त्री आता इहलोकी थोडेच राहिले होते. 1952 सालीच ते परलोकी निघून गेले होते. त्यामुळे योग्य सल्ला द्यायला जवळचं कुणीही नव्हतं. त्यांचा त्यांनाच निर्णय घ्यावा लागणार होता. त्याचवेळी कुठल्या तरी अनाउन्समेंटमुळे त्यांची तंद्री भंग पावली. पांडुरंग शास्त्रींनी सहजगत्या बाजूला बघितलं. तिथल्या एका भिंतीवर टांगलेल्या पोस्टरनं त्यांचं लक्ष वेधून घेतलं. त्या पोस्टरवर सारी मानवजात त्यांच्या घरादारांसह उद्ध्वस्त झालेली दिसत होती. त्या उद्ध्वस्त दृश्यात सागर, नद्या, वृक्ष स्पष्टपणाने दिसत होते. त्या वृक्षांमधून निळ्या 4 आकाशमार्गाने येणारा स्वच्छ सूर्यप्रकाश परावर्तित होत होता. त्या पोस्टरवर शिरोभागी लिहिलं होतं, आम्हाला आता पुन्हा हिरोशिमा नको आहे. नो मोअर हिरोशिमा. आम्हाला शांतता हवी आहे. त्या दृश्याकडे पाहून पांडुरंग शास्त्रींचं मन थरारलं, अंतःकरण कळवळलं. ते मनाशी म्हणाले, आज 1954 सालचा ऑक्टोबर महिना म्हणजे बरोबर 9 वर्षांपूर्वी जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी या 2 शहरांवर ते विध्वंसक अणुबॉम्ब पडले. त्या अघोरी घटनेपासून युद्ध थांबलं, पण शांतता लाभली का? नुसती पोस्टर्स लावून शांतता मिळेल का? कदापि नाही. त्यासाठी माणूस मुळातून बदलला पाहिजे. पांडुरंग शास्त्रींचे हे विचार योग्यच होते. कारण पाश्चिमात्य राष्ट्रांनी शांततेसाठी भ्रष्ट मार्गांचा अवलंब केला होता. तुम्हाला शांतता हवी असेल तर युद्धाला सज्ज व्हा, या इंग्रजी म्हणीला शिरोधार्य मानून जपानसह युरोपमधल्या अनेक राष्ट्रांनी महायुद्धात पटापट उड्या घेतल्या होत्या. 3 सप्टेंबर 1939 साली सुरू झालेल्या या महायुद्धानं 6 ऑगस्ट 1945ला ज्वालामुखीचं शिखर गाठलं होतं. त्या दिवशी हिरोशिमावर पहिला अणुबॉम्ब पडला होता. पाठोपाठ 9 ऑगस्टला नागासाकी या शहरावरही दुसरा अणुबॉम्ब पडला होता. जपानमधल्या या 2 शहरांमधली सगळी मानवजातच कोलमडून पडली होती. दुसरं महायुद्ध तेव्हाच संपुष्टात आलं होतं. शांती मिळवण्यासाठी युद्धात उड्या टाकणाऱ्या राष्ट्रांना शांतता लाभली होती, परंतु ती स्मशान शांतता होती. विकलांग झालेली मानवता अशी पोस्टर्सच्या रूपानं ठिकठिकाणी बघायला मिळत होती. देह झाला चंदनाचा. लेखक राजेंद्र खेर. वाचक स्वर राहुल सराफ.